आपण चर्चा करतोय वयात येताना या अतिशय हळव्या आणि जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, ही जेव्हा एक आपल्यामध्ये जे परिवर्तन होत असतं किंवा आईनी किंवा वडिलांनी एखाद्या मुलीला हे नेमकं कधी सांगावं आणि आईच्या व्यतिरिक्त हा कोणी जी महत्त्वाची भूमिका आहे ती अजून कोण निभवू शकतं छानपणे मित्रत्वाच्या नात्याने? बरोबर. सर्वात कळीचा मुद्दा आहे मला वाटतं रेणुका, कधी सांगावं. त्यासाठी मी तुला एक छोटीशी म्हणजे आठवण सांगते. खूप वर्षांपूर्वीची आहे. तर माझ्या शाळेमध्येच घडलेला हा प्रसंग होता की एक मैत्रीण, तिला पिरियड सुरू झाले शाळेमध्ये आणि बिचारी पिरियड सुरू झाले म्हणून तसंच तिला शाळेतून घरी पाठवण्यात आलं. घरी पाठवल्यानंतर तेव्हा पूर्वीसारखे मोबाईल किंवा फोन्स एवढे हे नव्हते आणि ती बिचारी घरी एका खालती, तिला वाटलं आपल्याला जखम झाली आहे का काय, कुठून म्हणजे काय, काहीही कल्पना नाही या लहान वयात. आणि आई ऑफिसला गेलेली. संध्याकाळपर्यंत ती तशीच तिथे रडत बसलेली होती की मला काहीतरी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही जी माहिती आहे ना ती बऱ्याच आधीच्या वयामध्ये सांगणं आवश्यक आहे. इनफॅक्ट 5वी पासून साधारणतः कधीही पिरियड्स एखाद्या मुलीला येऊ शकतात. म्हणजे 10 वर्षाच्या वयामध्ये हे समजा जर आपण त्यांना सांगितलं तर ते चांगलं ठरू शकतं. बरं मॅडम, याच्यामध्ये काय काय मिसकन्सेप्शन्स अशी आहेत की वाईट डिस्चार्ज होणं म्हणजे काहीतरी पाठदुखी किंवा शक्ती कमी होणं असं काय काय खूप गैरसमज आहेत. तर नक्की वाईट डिस्चार्ज होतो म्हणजे काय होतं? अगदी बरोबर विचारलंस तू की आमच्याकडे सुद्धा बरेच वेळा पेशंट्स येतात. म्हणजे त्या पेशंट्स ज्या मुली असतात त्यांचे पालक त्यांना घेऊन येतात की अरे हिला असं असं होत आहे. पण मला इथे पालकांना असं सांगावं असं वाटतं की थोडंसं तुम्ही आठवा ना तुमचं लहानपण. परत एकदा मला पुन्हा त्याच मुद्द्याला यावंसं वाटतं की ते विसरून जाऊ नका. काळजी करण्याचं काही कारण नसतं. जसं आपल्या शरीरामध्ये मी तुला मगाशी म्हटलं तसे हॉर्मोन्सचे जे बदल होतात तसंच रिप्रोडक्टिव्ह जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही बदल झाल्यामुळे सिक्रिशन्स म्हणजे स्त्राव निर्माण होतात. आणि हे जे स्त्राव जे आहेत ना ते फिजिओलॉजिकल आहेत, म्हणजे नैसर्गिक आहेत. आणि त्या हॉर्मोन्सच्या बदलाप्रमाणे ते स्त्राव व्हायला सुरुवात होते. आणि मुख्य म्हणजे हे सगळ्या प्रकारचे स्त्राव पिरियड्स येण्याच्या आधीपासून तयारी होते. जणू ती शरीर ते तयार होत आहे आता, त्या बदलांना तयार होत आहे. आणि म्हणून हे जो व्हाईट डिस्चार्ज वगैरे होतो तो नॉर्मल आहे. त्याच्यामुळे काही तुमची शक्ती वाया जाते, पाठ दुखीला सुरुवात होते असं अजिबात काही नाही. परंतु इथे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हायजीन किंवा स्वच्छता. ही मात्र त्या मुलींनी नक्कीच ठेवायला पाहिजे. अतिशय चांगल्या तऱ्हेने स्वतःला अंघोळ करणं किंवा फॉर दॅट मॅटर इव्हन कॉटनचे अंतर्वस्त्र जी असतात ती शक्यतो कॉटनची वापरणं की ज्याच्यामुळे रॅशेस वगैरे होणार नाही. आणि ह्या तऱ्हेची सगळी सूचना आईनी खरं म्हणजे त्या मुलीला देणं आवश्यक असतं. मॅडम, हायजीन्स आणि स्वच्छतेच्या मुद्द्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल खूप मिसकन्सेप्शन आहेत की ते कसं अगर डिस्पोज करत नाहीत व्यवस्थित, तर त्याच्याबद्दल काही अवेअरनेस आहे, त्याच्याबद्दल जागृती करण्यासाठी काही? खरंच आहे, हा आपल्या दुर्दैवाने, अतिशय दुर्दैवाने आपल्या देशामध्ये हा फार मोठा प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे आधी टॉयलेट्स फार कमी आहेत महिलांची स्वच्छतागृह म्हणता येईल अशी पब्लिक स्पेसेसमध्ये. त्याच्यामुळे पुष्कळ वेळा हे सॅनिटरी नॅपकिन्स उघड्यावरती डिस्पोज ऑफ केले जातात. आणि काही जण लाजेमुळे किंवा कोणत्याहीमुळे स्पेशली टॉयलेट्सच्या आतमध्ये जे टाकतात तर आपली ड्रेनेज सिस्टीम त्या पद्धतीची नसल्यामुळे क्लॉगिंग होऊ शकतं. तेव्हा हा सॅनिटरी नॅपकिन आईनी शिकवायला पाहिजे मुलीला की चांगल्या तऱ्हेने कागदामध्ये गुंडाळून किंवा त्याच्यामुळे त्या स्त्रावामुळे म्हणजे जे उघड्यावर टाकल्यामुळे इतरांना काय त्रास होऊ शकतो. कारण का त्या बॅक्टेरिया रक्तामुळे अतिशय चांगले जंतू वाढू शकतात आणि ते स्वच्छ छान वाटत नाही. अतिशय. आपल्याला डॉक्टर साखरपेकर प्रश्न विचारतात रत्नागिरीहून. डॉक्टर. हॅलो. हा डॉक्टर. मॅडम, गुड मॉर्निंग मॅडम. माझा प्रश्न असा आहे, मी डॉक्टर साखरपेकर बोलतो की वयात येताना जे बदल होत असतात हार्मोनल आणि ते आपल्या हातातले नसतात आणि त्याच्यामुळे मुलांकडनं चुका घडणं अतिशय स्वाभाविक असतं. या चुका घडल्यानंतर त्याच्याबद्दल जो कॉम्प्लेक्स तयार होतो आणि हा कॉम्प्लेक्सच खरं म्हणजे संपूर्ण आयुष्यावरती परिणाम करत असतो. तर या कॉम्प्लेक्सकडे त्या मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी किंवा ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही नेमकं कसं बघायचं आणि त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. अगदी बरोबर आहे डॉक्टर तुमचं म्हणणं की ह्या वयामध्ये हे जे अल्लड वय आहे त्याच्यामध्ये ना पूर्ण समज आलेली आहे ना ते मूल अगदी अजाण आहे. आणि अशा वेळेला पालकांची भूमिका, इव्हन शाळेतल्या शिक्षकांची भूमिका इथे अतिशय महत्वाची ठरते. की मैत्री करणं किंवा त्या एखादा मुलगा आवडता वाटणं, त्याची मदत घेणं, त्याच्याशी बोलावंसं वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु एक ती जी मुलगी आहे तिला हे विश्वासात घेऊन समजावून सांगितलं पाहिजे.
टू द एक्सटेंट की इथे तुम्हाला तज्ज्ञांची मदत, गायनेकोलॉजिस्टची मदत नक्की मिळू शकते. कारण का एक थोडासा ऑकवर्डनेस पालकांच्या मनात असू शकतो की सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज किंवा सेक्स एज्युकेशन हे जे आपण फार टर्म वापरू शकतो त्याच्याबद्दल, तर हे देण्याच्यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. आणि त्या मुलीला किंवा मुलाला अशा तऱ्हेने समजावून सांगितलं पाहिजे की आज तुम्ही समाजामध्ये वावरायला पूर्णतः सक्षम झालेले नाही आहात, की तुम्ही व्हेरियस डिसिजन्स घ्यायचे असतात, कठीण प्रसंग असतात, त्याला तुम्ही तोंड देण्यासाठी ते तयार तेवढे झालेले नाही आहात. त्याच्यामुळे तुमची मैत्री ही एका लेव्हलपर्यंतच आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही ते सजाण होता, जेव्हा तुम्ही पूर्णतया सक्षम होता, जसं वयाची काही वर्ष गेल्यानंतर, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या एका मैत्रीची लिमिट पार करून पुढे जाऊ शकता. त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशातल्या एज्युकेशनल सिस्टीम प्रमाणे ह्याच वयामध्ये त्या मुलीला आणि मुलाला शिकायचं असतं, व्हेरियस कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स घ्यायच्या असतात, अभ्यासाचं हे असतं, तेव्हा त्यांचं मन इकडे तिकडे भरकटून नॅचरली चालत नाही ना. त्यामुळे ह्याच्यात खूप सपोर्ट सिस्टीम घराची आणि आपल्या आसपासच्या कम्युनिटीचा फार मोठा वाटा असतो. आपल्याला रवींद्र कामत प्रश्न विचारतात पुण्याहून. रवींद्र. हा रवींद्र, तुमचा प्रश्न. मी रवींद्र कामत पुण्याहून बोलतो मॅडम. हॅलो. हा रवींद्र. तर माझी मुलीचं वय 17 आहे आणि तिला तोंडावर पिंपल्सचा खूप त्रास होतो आणि तसंच तिला पोटामध्ये गॅसेसचा खूप त्रास खूप आहे, गॅसेस खूप होतात. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की ती हल्ली मुलांमध्ये खूप अशी मिक्सअप होते, तर ते मुलांपासूनचे जे धोके असतात ते तिला आम्ही कसं काय समजून सांगू शकतो? हे 2 प्रश्न माझे आहेत. अगदी बरोबर मिस्टर कामत, तुम्ही जे म्हणालात ते की हे सगळं आपण जे म्हणता आहात ते बदल ह्या वयात येणाऱ्या मुलींच्या मध्ये होतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी स्किन आहे तो एक अतिशय आपला मोठा आणि महत्वाचा अवयव आहे. पुन्हा हॉर्मोन्सच्या काही बदलांमुळे आपल्या स्किनवरती जी स्किनमध्ये असलेलं सीबम नावाचा एक पदार्थ असतो त्याचं प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात होतो, जास्त प्रमाणात निर्माण होतो. त्याच्यामुळे ज्या ग्रंथी असतात त्या बंद होऊन किंवा ब्लॉक होऊन त्यामुळे हे पिंपल्स येतात. तर सर्वात पहिल्यांदा जर पिंपल्सचा त्रास कमी करायचा असेल तर माइल्ड व्हरायटीचे समजा जर पिंपल्स असतील तर घरामध्ये स्वच्छता ठेवणं, योग्य प्रकारचा साबण वापरणं आणि समजा एखाद्या ठिकाणी पिंपल आला असेल तर त्या ठिकाणी जे क्रीम असतं ते लावणं. जास्त प्रमाणात पिंपल्स असतील तर डॉक्टरांच्याकडे त्याच्याकडनं ट्रीटमेंट घेणं हे पिंपल्सचं हे होतं. आपला दुसरा प्रश्न असा होता की ही मुलगी मुलांमध्ये पुष्कळ वेळा ती बोलते, मिसळते, त्यांच्यापासून काय धोका आहे? खरं सांगू का, मुलांपासून काहीच धोका नाहीये. मुलांशी बोलणं आजच्या जगामध्ये मुलं आणि मुली हे सेपरेट राहूच शकत नाही. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये म्हणा किंवा पुष्कळ ह्याच्यात होतो. तेव्हा ती मुलगी जर मुलांमध्ये मिसळत असेल तर तिला तो सोशल अवेअरनेस आहे हे फारच चांगलं आहे. परंतु कुठच्या लेव्हलपर्यंत मिसळायचं हे तुम्ही तिला समजावून सांगू शकता की नाही, बोलणं ठीक आहे, एखाद वेळेस गप्पा मारणं किंवा एक प्रकारचा हात पकडणं ऍट द मोस्ट तिथपर्यंत चांगलं आहे, पण त्याच्या पलीकडे शारीरिक इन्व्हॉल्वमेंट, शारीरिक रिलेशन्स ठेवणं हे त्याच्यातले काय काय धोके आहेत आणि ते का करू नये हे निर्णय घेण्याची मित्रत्वाच्या नात्याने आपल्याला गरजेचं आहे. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.